नमस्कार कवठे महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7, जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास, तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7, तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या राजकारणात राजकीय भूकंप। माजी खासदार संजय काका पाटील गटात उभी फूट। कवठे महांकाळ येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत आज अनपेक्षित कलाटणी मिळाली। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या आदेशाने सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटात अंतर्गत वादातून उभी फूट पडल्याचे आज स्पष्ट झाले आहे। पक्षांतर्गत ठरलेल्या उमेदवारीला छेद देत सौ मीराबाई ईश्वर वनकडे यांनी बंडखोरीचे निशाण फडकविल्याने बिनविरोध होणारी ही निवडणूक आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे। कवठे महांकाळ नगरपंचायतीवर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाचे निर्विवाद वर्चस्व आहे। गटातील प्रत्येक सदस्याला संधी मिळावी या उद्देशाने संजय काकांनी आतापर्यंत 5 नगराध्यक्षांना संधी दिली आहे। यामध्ये सौ गावडे, सौ शीतलाजय पाटील, अजित माने, रणजित घाडगे, सामिया रिया शेकडे यांनी पदे भूषवली आहेत। मात्र वारंवार होणाऱ्या या बदलामुळे व संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आज अर्जाच्या निमित्ताने उफाळून आलेली आहे। आज माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्यात झालेल्या खलबतानंतर सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले। त्यानुसार मोठ्या लवाजमासह शिंदे यांचा अर्ज दाखल करण्यात आला। मात्र ही घोषणा होताच आक्रमक पवित्रा घेत सौ मीराबाई ईश्वर वनकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। आमच्यावर वारंवार अन्याय का, असा रोखठोक सवाल ईश्वर वनकडे यांनी उपस्थित करीत नेतृत्वाला आव्हान दिले आहे। गटातील डॅमेज कंट्रोलचे मोठे आवाहन। संजय काका पाटील गटासाठी ही बंडखोरी चिंतेची बाब मानली जात आहे। पक्षांतर्गत डॅमेज रोखण्यासाठी आता नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। हे नाराजी नाट्य समिण्यात नेत्यांना यश येते की निवडणूक प्रत्यक्ष मतदानापर्यंत जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। यावेळी अधिकृत उमेदवार सौ शुभांगी जगन्नाथ शिंदे यांचा अर्ज भरताना तासगाव तालुक्याचे नेते प्रमोदप्पा शेंडगे, तासगावचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष अजित माने, रणजित घाडगे, सामिया शेकडे, शीतल अजय पाटील, सोमनाथ लाठवडे, नगरसेवक संजय माने, ज्ञानेश्वर बेंडे, अजय पाटील, जगन्नाथ शिंदे, गणेश भोसले यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कवठे महांकाळच्या राजकारणात बिनविरोधची परंपरा मोडीत निघाल्याने कार्यकर्त्यांमध्ये 2 गट पडल्याचे चित्र दिसत आहे। आता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत ही बंडखोरी शमते की निवडणुकीचे मैदान गाजते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळ व्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।